11 मार्च 1689चा तो काळा दिवस. त्या औरंग्याने वळवूद तुळजापूर येथे संभाजीराजांना हाल करून मारले. त्या औरंग्याने संभाजी महाराजांचे डोळे काढले होते, नंतर जीभ कापली होती, संपूर्ण शरीराचे मांस काढले होते, त्या जखमेवरती मीठ टाकायला लावले होते आणि तो बोलत होता की माझा धर्म स्वीकार करा. पण ते आमचे राजे होते, त्यांनी साफपणा केला. एवढ्या वेदना सहन करूनही त्यांनी धर्म सोडला नाही. जेव्हा संभाजीराजे धर्म बदलत नाहीत म्हटल्यावरती त्यांनी त्यांच्या शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. कानाचा भाग वेगळा केला, हाताचे पायाचे तुकडे करायला सुरू केले. तरी आमच्या राजांच्या तोंडामधून फक्त जगदंब असाच उच्चार येत होता. आमच्या संभाजीराजांचे शरीराचे तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला होता. आत्तापर्यंत आमच्या राजांचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमादेखील आज राजांचे तुकड्यामध्ये झालेला देह आपल्यामध्ये सामावलेला पाहून जणू रडत होती. ते विखरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं. ज्या राजांच्या शौर्य तिथे रोज पाहत होती, आज त्या राजाचे रक्त व देहाचे तुकडे आज तिच्यामध्ये सामावलेले दिसत होते. राजांच्या रक्ताचा अंगारा इतका मोठा होता की त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं. आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेत तिच्या पाण्यामध्ये पडलेला होता. एवढा शूर राजा, पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. कारण त्या औरंग्याने तसा आदेशच दिला होता, फर्मान सोडलं होतं. कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्यांचे देखील तेच हाल होते जे राजांचे झाले होते. औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोकसुद्धा इंद्रायणी काठी जाईनात. रात्रभर आमच्या राजांचा देहाचे तुकडे तिथेच पाण्यात पडून होते. आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था सृष्टी देखील रडू पाहत होती. अरे, ज्या राजांनी तुमच्यासाठी जीवदान देहदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हानच करत होती. पण लोक मात्र औरंग्याच्या भीतीने आपापल्या घरामध्ये लपून बसले होते. पाहता पाहता सकाळ झाली. रात्रीचा तो अंधार जाऊन सकाळची सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरली. त्या गावात राहणारी जनाबाई एक परटीण होती. ती कामं करत होती. ती पाटलांच्या घरी कपडे धुण्याचे काम करत होती. नेहमीप्रमाणे पाटलांच्या घरची कपडे घेऊन ती नदीकाठी कपडे धुण्यासाठी आली. तेव्हा तिला रक्ताने माखलेला मांसाचा तुकडा दिसला नदीकाठी. तिला प्रथम कळलेच नाही ते तुकडे आपल्या शूरवीर राजांचे आहेत. तिला वाटले एखादा मेंढीचे वगैरे असतील, कारण तिने लांबून पाहिले होते. जेव्हा तिने कपडे धुवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या हातामध्ये एक मांसाचा तुकडा आला. तेव्हा ती दचकली, इकडे तिकडे पाहू लागली. कोणी तिथे मांस टाकले असे विचारू लागली. तेव्हा जवळपास असलेला मेंढपाळ म्हणाला, हे मांसाचे तुकडे आपले राजे शंभूराजांचे आहेत. काल औरंग्याने राजांचे तुकडे करून पाण्यामध्ये फेकले आहेत. तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याचे सैनिक तुला पकडून घेऊन जातील. औरंग्याच्या भीतीमुळे गावातले सर्व लोक आज घरी बसले आहेत. तू कशाला बाहेर आलीस? तू पण घरी जाऊन बस. पण जनाबाई परटीण राजेंचे आलेला तुकडा हातामध्ये पाहून ती स्वतःला आवरू शकली नाही. डोळ्यांमधून खळखळा पाणी वाहू लागले. जोरजोरशी हंबरडा फोडून रडू लागली. तशीच उठली आणि गावाच्या दिशेने पळत गेली. दामाजी पाटलांच्या वाड्यात गेली. आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती.
बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले होते. आपल्या राजांची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उतरले होते. सगळे अश्रू गाळत होते. तेव्हा तेथील मंदिरात गोरखनाथ येऊन राहत होते. ते पुढे आले, म्हणाले, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाडमास आपल्या गावात आले आहे आणि ते असंच नदीकिनारी पडावं आणि आपण मात्र असंच गप्प राहावं. गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराबाहेर बसलेले गोविंद महार लांबूनच बोलले, तुमचं हे खरं आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाबाळांवरती, आपल्या मुलखावरती केलेली उपकार कमी आहेत का? आज त्यांच्या लेकराची आतडे गावाबाहेर पडावीत, आपण मात्र औरंग्याच्या भीतीने गप्प बसावं, हे आपल्याला शोभत नाही. तेव्हा बसलेले दामाजी पाटील बोलले, खरे आहेत. जितके तुम्हाला वाईट वाटते तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मला वाईट वाटत आहे. पण करणार काय? गावाच्या भोवताली मुघल सैनिकांचे तळ पडलेले आहेत. औरंगजेबची ताकद मोठी आहे. शंभूराजांच्या रक्तमासाला हात लावला तर त्याचीही तेच हाल कराल असे फर्मान काढले आहे. तोपर्यंत एकजण बोलला, खरं आहे. पंचक्रोशीतल्या गावातील सगळे लोक गप्प बसले आहेत. मग आपण पुढाकार का घ्यावा? हे ऐकून गावातले सर्व लोक उठून आपापल्या घरी गेले. भाकर खाऊन पडले. झोप तर तशी कोणाला येतच नव्हती. पण सगळे विचारात होते. पण ती जनाबाई खूप जिद्दी होती. आपण आपल्या राजांसाठी काहीतरी करावं हे तिने पक्क ठरवले होते. ती पाटलांच्या वाड्यावर गेली. जाताना आजूबाजूंच्या स्त्रियांना पण गोळा केले. ती शिवाजी महाराजांच्या व संभाजी महाराजांच्या गोष्टी सगळ्यांना सांगून प्रोत्साहन देऊ लागली. राजांच्या आठवणीने सगळ्यांची काळीज हेलावले होते. बोलता बोलता रात्र झाली, पण कोणीच आपल्या घरी जायला तयार नव्हते. आपण काहीतरी करायला हवं असे सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले होते. तेव्हा त्या पाटलीने मंदिरातल्या गोरखनाथ यांना बोलवले. हे सगळे पाहत असलेला गोविंदा तिथे आला. आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि तिथे बसून राहिला. थोड्या वेळातच जनाबाई बोलू लागली, आम्ही संभाजी महाराजांची मांस गोळा करून आणले आणि अग्नी दिली तर औरंगजेब करून करून काय करेल? गावच जाळेल ना फक्त. एवढेच ना? तिच्या बोलण्याने गोरखनाथ म्हणाले, आपल्या एखाद्या गावामध्ये मृत शरीर सापडले तर त्यांना आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे अग्नी दिली पाहिजे असे शास्त्रात लिहिले आहे. तेवढ्यात लांबून गोविंदने आवाज देत म्हणाले, आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकाचे हाडामासाचे तुकडे आहेत आणि आम्ही हे नामर्दसारखे बसलो आहोत. आपल्या राजांनी जनतेसाठी आपल्या जीवाची, देहाची पर्वाही केली नाही. तिथे आपण आपल्या जीवाची भीती बाळगून बसलो आहे. हे ऐकून सगळ्या स्त्रियांच्या अंगातले रक्त सळसळायला सुरुवात झाली. सगळ्या उठून उभा राहिल्या. चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून अग्निसंस्कार देऊ. सगळ्यांच्यामध्ये जणू भवानीच दिसत होती. सगळ्यांनी आपले पदर खोचले आणि नदीकाठाकडे निघाल्या. हे बातमी पाटलांना समजली. पाटील आतल्या खोलीत झोपले होते. गडबडीने उठून बाहेर आले. पाटलीनबाई, हे काय चालले आहे असे विचारले. औरंगजेबच्या लक्षात आले तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला? तेव्हा पाटलीनबाई म्हणाल्या, माझ्या शिवाजी महाराजांच्या लेकराचे मांस नदीकिनारी पडावं आणि आपण इथे निवांत राहावं असे कसे होईल? सांभाळा तुमचं गाव आणि सांभाळा तुमचे घर. निघतो. पाटलीन रागाने वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनाबाई आणि वडू गावातील सर्व स्त्रिया झपाट्याने बाहेर पडल्या. त्यांची पावले झपाझप नदीच्या दिशेने चालू लागली. हातात काठी घेऊन
गोविंद सगळ्यात पुढे चालत होता. सर्वजण नदीकाठी पोहोचले. सगळीकडे अंधार होता. शिवाय औरंगजेबच्या सैनिकांची भीतीही होती. बायकांच्या पाठीमागे पाहिले तर गावातील सगळी पुरुष मंडळी पण आले होते. त्या पुरुष मंडळीमध्ये दामोजी पाटील पण होते. आता मध्यरात्रीची सुमार होती, त्यामुळे औरंगजेबचे सैनिक गाढ झोपेत होते. सगळे गावकरी दबकत दबकत नदीकिनारी आले. त्यांनी तिथे कुडाचा चुल्हा पेटवला. मंद प्रकाशात नदीकिनारी ते शोधू लागले. राजांचे कान, बोटे, मांसाचे तुकडे हळूहळू सापडू लागले. गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले. त्यामध्ये आपल्या राजांच्या शरीराचे अवयव एक एक करून गोळा केले. त्या अंधारात राजांच्या देहाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. गावात परतताच लोकांनी आपल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकोट आणले तर कोणी लाकूड फटा आणला. आता दहनाची सगळी तयारी झाली. पण सगळ्यांना प्रश्न पडला, राजांची चिता कोणाच्या जागेत रचायची? दामोजी पाटील तर आपल्या सगळ्या जमिनीवर पाणी सोडायलाही तयार होते. पण त्यांची जमीन कोसभर दूर होती आणि तिथून बादशहाला सगळे समजेल एवढे जवळ होते. बाकीचे जमीनदार आपली जमीन द्यायला घाबरत होते. सगळे गाव खुजबुजत होतं. अशा वेळेस गोविंद पुढे आला आणि म्हणाला, माझी जमीन शिवाराजवळ आहे. बोट दाखवत बोलला, ही आम्हा महाराजची वतनी जमीन आहे. इथे अग्नी द्या शंभूराजांना. समजा पुढे संकट आले बादशहाचे तर आम्ही कुठेही जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे, हे आम्ही विसरू शकत नाही. मग गोविंदाच्या जागेत सरण रचले गेले. बादशहाला खबर भेटली तर सैनिक गावात येऊ शकतील म्हणून गावातल्या तरण्या पोरांना गावाच्या कोपऱ्यांवरती राखण करायला थांबवले. घरी जर आक्रमण करायला आले तर त्यांना बाहेरच अडवा. गोफणीच्या दगडाने प्राण गेले तरी चालेल, पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा आला नाही पाहिजे, असे फर्मान दिले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले. शंभूराजांना शेतात अग्नी दिली. अग्नीच्या त्या ज्वाला काळाभर अंधारात आसमानाला भेदू लागल्या होत्या. सगळे ढसाढसा रडत होते. लोक गुरांसारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठून आलास रे पाखरा, असे म्हणत सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तांबडं फुटायच्या आत चिता बुजवली आणि गरम रक्षा घेऊन सर्व लोक नदीकाठी आले. शंभूराजांची ते रक्षा नदीमध्ये अर्पण केली. अहो, औरंग्या मेला आणि तसाच गेला, पण आमचे शंभूराजे जाऊन पण आमच्यामध्ये जिवंत आहेत आणि अमरसुद्धा आहेत. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.